भुजबळांची नाराजी हा एक गेम प्लॅन तर नाही ना, असा खोचक सवाल अंजली दमानिया यांनी विचारलाय। नाराज झाल्याचं दाखवून भुजबळ भाजपमध्ये प्रवेश करतील असं वाटतं, असं देखील दमानिया यांनी म्हटलंय। तर प्रसिद्धीच्या हव्यासापोटी दमानिया कोणताही आरोप करतात असं प्रत्युत्तर त्यावर सूरज चव्हाण यांनी दिलंय। भुजबळांची नाराजी हा एक गेम प्लॅन तर नाही ना, नाराज झाल्याचं दाखवून भुजबळ हे भाजपात प्रवेश करतील असं वाटतंय, असं अंजली दमानिया म्हणाल्या। प्रसिद्धीच्या हव्यासापोटी अंजली दमानिया काहीही बोलतात असं उत्तर सूरज चव्हाणांनी दिलंय। एक शंकेची पाल चुकचुकते की हे सगळं एक गेम प्लॅन तर नाही ना, एक ओबीसी नेता भाजपमध्ये हवा म्हणून कदाचित हे एक छान नाटक रंगवलंय। कार्यकर्त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांनी भाजपत जावं असं दाखवतील आणि नंतर त्यांना फडणवीस आपल्या पक्षात घेतील। अंजलीताईचं काम फक्त प्रसिद्धीसाठी असतं, त्या सामाजिक कार्यकर्त्या म्हणून घेतात पण त्या नाहीत, हे महाराष्ट्राला माहित आहे। त्यांनी जी ट्विट केलेले, त्यांनी जे आरोप केलेले हे फक्त आणि फक्त प्रसिद्धीसाठी केलेले आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मंत्रिपदावरून भुजबळ नाराज असतानाच अजितदादांनी एक सूचक विधान केलंय। आमदार रुसला समजूत काढा, असं काही करावं लागणार नाही असं अजित पवार म्हणतात। हा एक 237 त्याच्यावर हा रुसला हा फुगला, याला त्या ठिकाणी त्याची समजूत काढा असं काही सुरेशराव घुले यावेळेस करावं लागणार नाही। भुजबळ फडणवीसांना भेटायला जातात पण अजित पवारांना भेटत नाही। भेटीचा राजकीय अर्थ काय घ्यायचा असा सवाल अंबादास दानवेंनी केलाय। फडणवीसांनी राजकारणासाठी कुणाचा वापर केला नाही असं उत्तर दरेकरांनी दिलंय। छगन भुजबळांनी जे सांगितलं त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे। आता अजितदादावरती नाराज आहे, त्यांना फडणवीस भेटायला जातात, अजितदादा भेटायला जात नाही। याच्यातून राजकीय अर्थ काय घ्यायचा की मागच्या काळामध्ये आपण म्हणत होतो की फडणवीसांनीच भुजबळांना सगळे आंदोलन करायला लावले, सत्य आहे असं समोर येतंय ना, असं त्याचा अर्थच आहे ना। छगन भुजबळांचा वापर करण्या एवढे ते काय दुधखुळे किंवा छोटे नेते नाही आहेत आणि देवेंद्रजींनी आयुष्यामध्ये त्या ठिकाणी कोणाचा वापर करून राजकारण केलं नाही। देवेंद्रजींची सर्वसमावेशक भूमिका असते आणि त्याच्यामुळे सर्वांना सोबत घेत पुढे जावं अशा प्रकारचा त्यांचा स्वभाव आहे। जाहीरपणे नाराजी व्यक्त करू नये, सर्वजण संघटनेचे पाईक आहेत असं चंद्रकांत पाटील म्हणाले। तो माणूस आहे म्हणजे त्याला सगळ्या भावना आहेत, त्याच्यामध्ये मिळालं नाही त्यामुळे नाराजी ही पण एक भावना आहे, ती त्याने व्यक्त करण्यात काही चुकीचं नाही, ती त्याने जाहीरपणे व्यक्त करू नये। पण कधी कधी असं तुम्ही कोणीतरी त्याला फार तयारी नसताना विचारलं तर तो पटकन बोलून जातो की हो मला मिळाला होतो। नाराज छगन भुजबळ हे कुटुंबासह परदेश दौऱ्यावर जाणार आहेत। परदेश दौऱ्यावरून आल्यानंतर भुजबळ ही आपली भूमिका मांडतील।